जय भीम जय भीम जय भीम सर्व माझ्या भावांना क्रांतिकारी जय भीम। सर्वांनी मला जो यूट्यूबवरती सपोर्ट दाखवला, तुमच्या सपोर्टमुळे आज माझं चॅनल मॉनिटाईज झालं। 4000 घंटे वॉच टाइम प्लस माझे 2600 प्लस सबस्क्रायबर झाले। आणि जो सपोर्ट तुम्ही मला दाखवताय असाच सपोर्ट असू द्या। याच्यानंतर जे माझे जॉब संदर्भातले व्हिडिओ आहेत त्या जॉब संदर्भातले व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। प्रत्येक आता दिवाळीचं सीजन आहे, दिवाळीनंतर बऱ्याच अशा MNC कंपन्या आहेत पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नाशिक, अहमदनगर, संभाजीनगर सगळीकडे जॉब वॅकन्सी च्या ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे। ज्या मुलांना खरंच जॉबची गरज आहे आणि चांगल्या कंपन्या, हे दिवाळीची एक संधी असते। कारण की दिवाळीच्या पिरियडमध्ये जे MP, UP, बिहार, बाहेर राज्यातून मुलं जे काम करण्यासाठी आपल्या इथे येतात, त्यानंतर ते पुण्यामध्ये आल्यानंतर दिवाळी पिरियडपर्यंत ते असतात आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा महाराष्ट्रीयन मुलांना जॉबची संधी मिळत नाही चांगल्या कंपन्यांमध्ये। पण दिवाळीचं सीजन असं असते की दिवाळीमध्ये बऱ्याचशा कंपन्यांमध्ये मॅनपॉवर शॉर्टेज होते आणि तिथंच आपल्याला जॉबची संधी उपलब्ध होते। तर आपली दिवाळी काय आता 1-2-3 दिवसावर दिवाळी राहिलेली आहे। दिवाळीनंतर तुम्ही लगेच मी नंबर माझा दिलेला आहे आणि आमचे जे HR टीम आहे त्यांचे नंबर सुद्धा मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे। त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉबचं बघू शकता। आणि मी कंपन्यांचे नावं घेतले असते पण यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये मी कंपन्यांचे नावं घेऊ शकत नाही, म्हणून TSPL ग्रुप आमचा जो ग्रुप आहे, आमची जी कंपनी आहे त्याचं इंस्टाग्राम अकाउंट आहे। तुम्ही त्याच्यावर जाऊन कुठल्या कंपनीमध्ये वॅकन्सीज अवेलेबल आहेत हे तुम्ही बघू शकता। आणि शक्यतो व्हिडिओ गरजू मुलांपर्यंत पोहोचवा ज्यांना खरंच जॉबची गरज आहे। आणि दुसरी गोष्ट, असाच सपोर्ट मित्रांनो मला असू द्या। तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ मी घेऊन येईल आणि जे बस एवढंच बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। आणि व्हिडिओच्या एंडिंगला मी आपल्या देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर जो हल्ला करण्यात आला जातीवाद्यांकडून, जे विचारधारा जे बाबासाहेबांनी हाणून पाडली, त्या विचारधारेला धरून आपल्या देशाचे सरन्यायाधीश माननीय भूषण साहेब गवई यांच्यावर जो कोर्टामध्ये हल्ला झाला त्याचा मी जाहीरपणे निषेध करतो। आणि आपले जे भीमसैनिक आहेत त्यांना एवढंच सांगू इच्छितो की जर देशाच्या सरन्यायाधीशावर, आपल्या देशाच्या सरन्यायाधीशावर जर हल्ला होऊ शकतो जातीद्वेषातून, तर तुम्ही आणि आम्ही आज कुठं आहो? कुठल्या गोष्टीचा आपण गर्व करतो? कुठल्या गोष्टीसाठी आपण एवढे हे करतो? अशा काळात सुद्धा आपले राजनेते एकवट नाहीत किंवा अशा गोष्टीचा विरोध करताना मला राजनेते दिसलेले नाहीत। म्हणून हे सर्व गोष्टी भीमसैनिकांनी लक्षात घेतलेले पाहिजे आणि कुठल्याही राजकीय नेत्याच्या याच्यात न जाता आपापलं प्रेम आहे सर्वांचं। राजकीय नेता, हा माझा नेता, तो माझा नेता, हे आपल्या समाजात भरपूर आहे आणि याच्यामुळे आपल्या समाजात भरपूर गट पण पडलेत आणि त्या गटातटामुळे आपण आज वाटून बसलोय। प्रत्येक जण आपापल्या नेत्याचंच गुणगान गाते, पण माझं एवढं म्हणणं आहे, जर भीमसैनिक एकवटलेत तर नेते सोबत कधीही येतील। तर त्यासाठी अगोदर भीमसैनिकांनी आपली, आता कसं झालंय माहिती आहे का, कोणीतरी ग्रुप तयार केला आणि ग्रुप तयार करून त्या ग्रुप तयार केल्यानंतर तो स्वतःच नेता बनतो आणि तो त्याला काय त्याच्याच याच्यात मीच भाऊ, मीच हे, मीच ते, समाज गेला कुठं, अशा प्रकारची सध्या कंडिशन आहे। तर माझं असं मत आहे, नेता नाही, प्रत्येक भीमसैनिक नेता आणि प्रत्येक नेता भीमसैनिक, आणि प्रत्येकात एक
जशी तडप भीमसैनिकात दिसते तशीच वरच्या पातळीवर तुमचे संबंध खराब होतील म्हणून तुम्ही भीमसैनिकांचे जे मन आहे ते मारता. कुठल्याही गोष्टीला विरोध जर भीमसैनिक करायला गेला तर मोठा नेता येतो आणि सांगतो नाही हे असं नाही, हे तसं नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी करून या आपल्या भीमसैनिकांचे मन खच्ची करण्याचे कामं चालते. आणि म्हणून पहिली गोष्ट तर भीमसैनिक एकवटले पाहिजे. त्याच्यानंतर राजकीय नेते जे आहेत हे नक्कीच एकवटतील. आणि आता तर अगोदर तरी असं नव्हतं, पण आता तर एवढा प्रकार चालू झाला जातीयद्वेषाचा. प्रत्येक गावागावात असे अनेक ठिकाण आहेत जिथं आपला जातीयद्वेष अशा बऱ्याच गोष्टी दिसतात, आज दिसून येतात सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर तुम्ही ह्या गोष्टीनं लक्षात घेतलं पाहिजे सर्व भीमसैनिकांनी. आणि धन्यवाद. आणि अशाच मला सपोर्ट करत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मी पवन वाकोडे. जय भीम.